नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि अर्थ. पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे आशिदा प्रकाशन. आज आपण अभंग घेणार आहोत 106 ते 110. प्रथम आपण 106वा अभंग ऐकूयात. स्कंधी ऋषी तो वाहिला, बळीने द्वारपाळ केला. भक्ता आधीन होसी, त्याच्या वचनी वर्तसी. त्याचे गर्भवास सोसी, कष्टी होता अंबुरशी. सर्व दुःखासी साहिले, जनी म्हणे बरवे केले. जनी म्हणे बरवे केले. या अभंगात देवाची भक्त वत्सलता प्रकट केलेली आहे. देवाने प्रसंगी ऋषींचा भार खांद्यावर वाहिला आहे. बळीला वामनाने 3ऱ्या पावलात पाताळात घातलेला आहे. तेव्हा त्यांनी वर मागितला की माझा द्वारपाल म्हणून तू आता इथे राहा. तेव्हा विष्णूंनी कबूल केलं, द्वारपालाचं काम केलं. पण लक्ष्मी वाट बघत होती. एके दिवशी नारद आले. लक्ष्मीने त्यांना विचारलं की विष्णू कुठे आहेत हे माहीत आहे का? लक्ष्मीने असं विचारताच त्यांनी सांगितलं की पाताळात ते द्वारपालचं काम करतायत म्हणून. मग लक्ष्मीने बाईचं रूप घेतलं आणि ती गेली बळीकडे. त्या दिवशी होती भाऊबीज. तिने बळीला ओवाळलं आणि भाऊबीज म्हणून द्वारपालाची मागणी केली. बळीने ती पूर्णही केली. देव भक्ताच्या अधीन होतो. तो भक्त जसं म्हणेल तसंच देव करतो. भक्तांसाठी गर्भवास सहन करतो. अंब ऋषीसाठी धावून जाऊन स्वतःचं चक्र दुर्वासांच्या कृत्यामागे लावले. त्यामुळे दुर्वासांनाच क्षमा मागावी लागलेली आहे. अंब ऋषी आनंदले. सर्व भक्तांचं दुःख स्वतःच सहन केलं. अशा प्रकारे भक्तांना संकटमुक्त दुःखमुक्त केलं. हे चांगलंच काम देवानी केलेलं आहे असं जनाबाई म्हणतात. पुढचा अभंग ऐकूयात 107वा. भक्तीसाठी आते नाही, नाही तयासी ते सोयी. रोहिदास तो चांभार, त्याचा करी कारभार. जो का भक्त यातीहीन, देव करी त्याचा मान. त्यासी भक्ताचा आधार, वाट पाहे निरंतर. जनी म्हणे भक्तासाठी, विठो सदा गोण्या लोटी. जनी म्हणे भक्तासाठी, विठो सदा गोण्या लोटी. भक्ती करणाऱ्यांची परमेश्वर भगवंत कधीही जात बघत नाही. जातीमुळे आपपर अशी सोय असा उपाय त्यांच्याजवळ नाहीच आहे. जातीने चांभार असलेल्या रोहिदासाचा सर्व कारभार भगवंतच पाहत होते. जो जातीहीन यातीहीन आहे पण भक्त आहे, त्याचा देव उलट सन्मानच करतो. कारण त्याला त्याची भावाने भक्ती करणारा फक्त भक्त हवा असतो. भक्ताचाच त्याला आधार वाटतो. भक्ताची तो निरंतर आणि नेहमीच वाट बघत असतो. जनाबाई म्हणतायत, भक्तासाठी या विठोने पाठीवरून गोण्या सुद्धा वाहिलेल्या आहेत. पुढचा अभंग ऐकूयात 108वा. चोखा मेळा अनामिक, भक्त राज तोची एक. परब्रह्म त्याचे घरी, न सांगता काम करी. रोहिदास तो चांभार, पाहे मोमीन कबीर. नेमी जनी नीच दासी, रंगी वेडी नागर पिशी. चोखा मेळा अनामिक, भक्त राज तोची एक. यातीहीन चोखा मेळा तसा अनामिकच, म्हणजे त्याचं नावही फारसं कोणाला माहिती नव्हतं. पण परमेश्वराच्या भक्तीमुळे पुढे तो भक्तराज म्हणून नावाजला गेलाय. परब्रह्म म्हणजेच परमेश्वर त्याच्या घरी न सांगता सर्व कामं करीत असे. संत रोहिदास हाही चांभार होता.
तर संत कबीर मुस्लिम होते. हलकं सलकं काम करणारी एक क्षुल्लक दासी जनी आपल्या नित्य भक्ती रंगात नागर शहरी लोकांना ओढून त्यांना सुद्धा देवाच्या प्रेमाची ओढ लावतीये. पुढचा अभंग 109 आपण ऐकूया. देव तारक तारक देवदृष्टासी मारक गीतेमध्ये आदि अंत ऐसे बोले तो भगवंत. शत्रु लागी आधी मारी भक्त संकटी रक्षी हरी. जनी म्हणे कृपा करी भाव पाहुन अंतरी. जनी म्हणे कृपा करी भाव पाहुन अंतरी. देव तारक आहे, तारणार आहे, पण दुष्टांसाठी मात्र मारक आहे, मारणार आहे. भगवद्गीतेच्या प्रारंभी आणि शेवटी सुद्धा भगवंतांनी असं सांगितलेलं आहे. शत्रूंना दुष्टांना तो आधी मारतो आणि भक्तांचं मात्र संकटातही रक्षण करतो. ज्या भक्ताचा जसा भाव तशी कृपा तो भक्तावर करतो. भक्ताच्या अंतरीचा तो भक्तिभावच पाहतो. पुढचा अभंग ऐकूया 110. पांडवाचे घरी रात्रंदिवस मुरारी. पांडवाचे घरी रात्रंदिवस मुरारी. तैच सखा नाम याचा एके ठाई जेवायाचा. त्याच्या उच्चिष्ठाचा ग्रास जनी हात उचली त्यास. त्याच्या उच्चिष्ठाचा ग्रास जनी हात उचली त्यास. मूर राक्षसाला मारणारा मुरारी श्रीकृष्ण हा पांडवांच्या घरी त्यांच्या सहवासात नेहमीच असायचा. तसंच नामदेवांचा सखा पांडुरंग हा नामदेवांच्या बरोबरच असायचा आणि त्याच्याबरोबर तो जेवतही असे. त्यासमयी ताटात राहिलेल्या एखाद्या अन्नाचा घास त्यांचं उच्चिष्ट खायला मिळावं म्हणून जनाबाई त्यांचा हात ताटाकडे नेत असं पांडुरंगाचा प्रसाद मिळावा ही त्यांची इच्छा असायची. इथे गोपाळाचं वनभोजन करणारा श्रीकृष्ण आणि तो हात कधी धुतो आणि आम्हाला त्याच्या हातचं उष्ट का होईना पण ते कधी मिळतं याचीच वाट बघणारे माशांच्या रूपातल्या देवांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.